उत्तराखंडमधील पौरी जिल्ह्यात शुक्रवारी रात्री लग्नाच्या मिरवणुकीत निघालेली बस 200 फूट खोल दरीत कोसळून मोठा अपघात झाला। सुमारे 25 ते 30 जण जागीच ठार झाल्याची भीती आहे। मात्र मृतांच्या संख्येबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। ही बस हरिद्वारमधील लालधंग येथून पौड़ी येथील बेरोंखल गावाकडे जात होती। सिमिंदी गावाजवळ रात्री 8 वाजण्याच्या सुमारास बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट खोल दरीत कोसळली। बसमध्ये लग्नाचे 40 ते 50 पाहुणे होते। वधूच्या घरापासून 2 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला। बसमधील पाहुणे जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करू लागले। त्यानंतर आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि SDRFची टीम घटनास्थळी पोहोचली। त्यानंतर बचाव कार्य सुरू झाले। टॉर्च आणि मोबाईल फोनच्या मदतीने सुरू झालेल्या बचाव कार्यासाठी आजूबाजूच्या पोलीस ठाण्यातील पोलिसांनाही पाचारण करण्यात आले। अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केलेली आहे। कोरोना काळात ज्या प्रकारे माणसांची लग्न झाली होती, म्हणजेच पाहुणेरावळे थोडकेच होते, अशाच प्रकारचं लग्न आता व्हायला हवीत, अशा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।